अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम सुरू असून आज मुकुंदनगरमध्ये अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। मुकुंदनगरमध्ये मुख्य रस्त्यांवर बांधलेले पत्र्याचे शेड तसेच अनधिकृतपणे केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली। तसेच मुकुंदनगर शाही मस्जिद इरिगेशन ऑफिस रोड पासून रोडलगत असणाऱ्या बंद टपऱ्या हटवण्यात आल्या व 2 टपऱ्या जप्त केल्या। माननीय आयुक्त श्री यशवंत डांगे साहेब यांच्या आदेशानुसार अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ साहेब, उपअभियंता सुरेश इथापे साहेब, मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी शेख रिजवान साहेब तसेच प्रभाग अधिकारी श्याम गोडळकर, क्षेत्रीय अधिकारी प्रभाग 3 तसेच तोफखाना पोलीस स्टेशन अधिकारी व पोलीस बंदोबस्त उपस्थितीत मोहीम सुरू होती। अहिल्यानगर महानगरपालिकेने आताच्या 10 फेब्रुवारी 2025 पासून अहिल्यानगर शहरामध्ये शहर, उपनगर, बाजारपेठ, राज्यमार्ग याच्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी, नागरिकांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची कारवाई जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरू केलेली आहे। आणि ही कारवाई आज आपण पाहत आहोत मुकुंदनगर परिसरामध्ये सुरू आहे। मागील काही दिवसामध्ये बाजारपेठेचे भाग घेतले आम्ही, बालिकाश्रम रोड, गोलेगाव नागापूर असं संपूर्ण शहरामध्ये ही कारवाईची व्याप्ती आहे। आणि महानगरपालिकेने 1 महिन्याचे नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनानुसार मान्य आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहर आणि उपनगरामध्ये ही कारवाई इथून पुढे सातत्याने सुरू राहणार आहे। आणि या कारवाईमध्ये नागरिकांना आमचं आव्हान आहे की ज्यांच्या कोणाचे अतिक्रमणे असतील, सार्वजनिक रस्त्यावर असतील, नागरिकांना अडथळा निर्माण होत असेल ती त्यांनी स्वतः काढून घ्यावीत आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास प्रवृत्त करू नये असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने सर्व शहरवासियांना करण्यात येत आहे। एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अकबर अली शेख, नगर।